केंद्र शासनाच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम अंतर्गत काढण्यात आलेल्या निविदा घोटाळा प्रकरणी महापालिकेच्या 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारलाय। महापालिकेचे शहर अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी, 2 नगर अभियंत्यांना निलंबनाची, 2 शाखा अभियंत्यांना सेवेतील कार्यमुक्त तर 4 लिपिकांना निलंबित करण्याची नोटीस बजावली आहे। त्यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले। या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत। गेल्या 4 दिवसांपासून एनकॅपच्या निविदा घोटाळ्याची चर्चा जोरदार सुरू आहे। एनकॅप अंतर्गत 1,30,00,000चा निधी मिळाला होता। यातून 13 कामे प्रस्तावित करण्यात आली होती। निविदा मागवण्यात आल्याचे भासवण्यात आले, त्यासाठी स्क्रीनशॉट फंडा वापरण्यात आला। निविदा ऑनलाईन अपलोड केल्याचा स्क्रीनशॉट काढून नंतर या निविदा ऑनलाईनवरून गायब करण्यात आल्या। निविदा अर्ज स्वीकारण्याची तारीख संपल्यानंतर महापालिकेच्या वेबसाईटवर निविदा दिसू लागल्या। हा प्रकार नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी आयुक्त सुनील पवार यांच्या निदर्शनास आला। आयुक्त पवार यांनी त्याची दखल घेत प्राथमिक चौकशी केली। सर्व 13 कामे रद्द केली। त्याचबरोबर शहर अभियंता, नगर अभियंता, शाखा अभियंता, निविदा प्रक्रिया लिपिक अशा एकूण 9 जणांना नोटीस बजावली आहे। शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस दिली। महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेले जाहीर प्रकटन पाहिले असता संबंधित कामे प्रसिद्ध केल्याचं दिसून येत नाही। निविदा प्रक्रिया पडताळणीबाबत खात्री करणे ही जबाबदारी असताना कर्तव्यात कसूर केली आहे। त्याबद्दल विभागीय चौकशी प्रस्तावित का करू नये याबाबत खुलासा द्यावा असं नोटीसीत म्हटलंय। सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील झालेल्या दंगलीतील नुकसान भरपाई वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या कट्टरपंथीय मुस्लिम युवकाकडून वसूल करा। पोस्ट व्हायरल करणाऱ्या आणि दंगलीस जबाबदार असणाऱ्या युवकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा व हिंदू देवदेवतांची सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या पण त्या मुस्लिम युवकाची सरकारने सखोल चौकशी करावी। अटक केलेल्या निष्पाप हिंदू तरुणांच्या वरील खटले मागे घ्या या मागणीसाठी सांगलीतील जुने स्टेशन चौक येथे सकल हिंदू समाज जिल्ह्याच्या वतीने आक्रोश हिंदू संयमाचा या नावाने धरणे आंदोलन करण्यात आले। सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी दंगल झाली त्या दंगलीला कट्टरपंथीय मुस्लिम समाजात जबाबदार असून हिंदू देवदेवतांच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणाऱ्या मुस्लिम तरुणाची सखोल चौकशी करून मुस्लिम तरुणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व दंगलीत झालेली नुकसान भरपाई त्याच्याकडून वसूल करावी। राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आल्यानंतर मुस्लिम समाजाच्या तरुणांकडून काही ठिकाणी शहरात हिंदू देवदेवतांच्या बद्दल वादग्रस्त पोस्ट व्हायरल केल्या जातात आणि औरंगजेब, टिपू सुलतान यांचे पोस्टर्स नाचवली जातातच कशी। ह्या राज्यात दंगली घडवण्याचा कट आहे। त्याचबरोबर पुसेसावळी येथील जामिनावर सुटल्यानंतर पोस्ट व्हायरल करणाऱ्या मुस्लिम युवकाचा कोणत्या संघटनेशी संबंध आहे का? दंगलीच्या काळात त्याला कोणी लपवले? कोर्टात त्याला कोणी हजर केलं आणि वकीलपत्र कोणी दिले? या सर्व गोष्टींची सरकारने सखोल चौकशी करावी अशी मागणी केली। राज्यात औषधांच्या तुटवड्याने रुग्णाचा मृत्यू झालाय। सरकारकडे अंगणवाडी शिक्षकांचे पगार करायला पैसे नाहीत। अपंग, वृद्ध, विधवा महिला, निराधार व्यक्तींना वेळेवर पेन्शनचे पैसे मिळत नाहीत। मात्र नरेंद्र मोदींनी G20 परिषदेवर 4,500 कोटी रुपये खर्च केलेत, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। साखराळे येथे 1 तास राष्ट्रवादीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमात ते बोलत होते। जयंत पाटील म्हणाले की आमचे मित्र चंद्रशेखर बावनकुळे इस्लामपूरमध्ये माईक घेऊन घरोघरी फिरले। मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याने असे उपक्रम त्यांना राबवावे लागतात। सरकारे येतात आणि जातात, मात्र सध्या आपल्या देशात व्यक्ती स्वातंत्र्यावर जी गदा आणली जाते ती देशासाठी घातक आहे। देशात महागाईने कळस गाठला असून सामान्य माणूस या महागाईने होरपळला जातोय। सध्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सामान्य माणसांच्या मध्ये प्रचंड नाराजी आहे। नांदेडच्या रुग्णालयात औषधांचा तुटवडा झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागणे ही दुर्दैव आहे। आमच्या काळात आम्ही औषध खरेदीचे अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते। या सरकारने ते अधिकार आपल्याकडे घेतले होते। आता आम्ही बोलू लागल्यावर अधिकाऱ्यांना औषध खरेदीचे अधिकार दिल्याचा नवा आदेश काढलाय। सध्या निवडणुका जवळ येतील तशा विविध सवलती जाहीर केल्या जात आहेत, मात्र जनता आता फसणार नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावलाय। मिरज तालुक्यातील बेडक, पाटगाव आदी गावातील 23 शेतकऱ्यांची 84,890,000 रुपयांची फसवणूक झाली असून 6 द्राक्ष व्यापाऱ्यांविरोधात द्राक्ष शेतकरी तुकाराम बाळासो पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल झालाय।
बेडक, पाटगाव, करोलियम आदी भागातील द्राक्ष शेतकऱ्यांकडून 6 द्राक्ष व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला होता. द्राक्ष माल खरेदी करतेवेळी नाममात्र पैसे दिले, मात्र काही रक्कम नंतर देण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. या 6 जणांनी 23 शेतकऱ्यांकडून द्राक्ष माल खरेदी केलाय, परंतु द्राक्ष खरेदी केल्यानंतर खरेदीची रक्कम देताना चालढकल करू लागले. तुकाराम पाटील यांचीही 2,35,000 रुपयाची फसवणूक केली. 23 शेतकऱ्यांची असे एकूण 84,890 रुपयांचा द्राक्ष माल खरेदी केला. खरेदी केलेल्या द्राक्ष मालाची रक्कम देण्यास व्यापारी टाळाटाळ करू लागले. तुकाराम पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात 6 जणांविरोधात फिर्याद दिली असून फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. मराठा समाजामध्ये आयोजित गुलाब पुष्प प्रदर्शनाचा सुगंध आज जिल्हाभर दरवळत होता. प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच बाई पण भारी देवा या माध्यमातून नारी शक्तीचा आणि स्त्री शास्त्रज्ञांचा सन्मान दिसून आला. त्यानंतर चांद्रयान 3 मोहिमेची फुलांची प्रतिकृती प्रत्येकालाच लक्षवेधी ठरली. यासह लाल, पिवळा, नारंगी, गुलाबी अशा विविध रंगी आकर्षक गुलाबांच्या दुनियेत आज तमाम सांगलीकर रमून गेले. शेकडो प्रकारच्या गुलाबांच्या मोहक रचनांसोबत फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह महिला, युवतींसह तरुणांनाही आवरत नव्हता. शेकडो पुष्परसिकांच्या प्रदर्शनाचा आस्वाद या निमित्ताने घेतलाय. निमित्त होतं मराठा समाज सांगली व दी सांगली रोज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 45व्या गुलाब पुष्प प्रदर्शनाचं. ऑल इंडिया रोज फेडरेशनचे अध्यक्ष आणि इम्प्रेस गार्डन पुण्याचे सचिव सुरेश पिंगळे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. गुलाबासह इतर फुलांचं प्रदर्शन आणि पुष्परचना स्पर्धा सर्वांसाठी, 15 वर्षाच्या आतील मुलांसाठी फुलांची रांगोळी, बोन्साय डिस्प्ले, डिश गार्डन स्पर्धा, टेरारियन फ्लोरिस्टसाठी स्पर्धा आणि उत्कृष्ट मांडणी, पुष्प मांडणी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण चांद्रयान 3 मोहीम फुलांनी साकारली आहे. तसेच या मोहिमेत सहभागी असलेल्या शास्त्रज्ञांना मानवंदना दिली आहे. निखिल गदादे यांनी मोलाचं सहकार्य केले. सांगलीवाडीतील अभिजित तुपारे यांच्या स्त्री जागर मांडणीने रंगत वाढली. अर्चना ढोले यांनी विविध पुष्प दागिन्यांची उत्कृष्ट मांडणी केली आहे. तसेच नयन मगदूम यांनी फुलांच्या माध्यमातून मारुती आणि इतर कलाकृती फुलातून उत्कृष्टपणे सादर केली आहे. आंदोलनाचा वारसा आपल्याला क्रांती अग्रणी जी.डी. बापूंच्याकडून मिळाला आहे. आता आपल्या पुढच्या पिढीसाठी 22 ऑक्टोबरला रस्त्यावर उतरायचे. यासाठी बहुतांश संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन आमदार अरुण अण्णा लाड यांनी केले. शांतिनिकेतन सर्व स्तरातील खासगीकरण आणि कंत्राटीकरण, कंपनीकरण रद्द करण्यासाठी 22 ऑक्टोबर रोजी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चा नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख शैक्षणिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शासकीय संघटनांचे कर्मचारी उपस्थित होते. लाड म्हणाले, शासन आरक्षणाची ठिकाणे संपवत आहे, परंतु ठिकाणी शाबूत राहिली पाहिजेत. देशातील आणि राज्यातील सर्व जातींची जनगणना व्हावी आणि त्यानुसार आरक्षण दिले तर ते सर्व मान्य असेल. पण शासनाला कोणत्याच समाजाला न्याय द्यायचाच नसल्याने सर्वांवर टांगती तलवार ठेवली आहे. शासनाला शाळा बंद पडल्याचे दाखवायचे आहे आणि 18 वर्षाखालील मोफत शिक्षणाचा कायदा अशा पद्धतीने मोडीत काढायचा डाव असल्याचे त्यांनी सांगितले. 20 पट संख्येच्या शाळेतील मुलांसह शिक्षकांनी दप्तर घेऊन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केले. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून खुनी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमर सिकंदर पवार याचा शुक्रवारी रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पिंटू दत्तू पवार आणि माणिक दत्तू पवार या संशयितांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. खुनी हल्ल्याचा प्रकार 1 ऑक्टोबरला रात्री घडला होता. किल्ले मच्छिंद्रगड येथील गोपाळ वस्तीतील चौकात 1 ऑक्टोबरला रात्री 9:30 वाजता अंकुश चव्हाण आणि अमर पवार हे गप्पागोष्टी करताना त्या ठिकाणी माणिक पवार याने अमर यास शिवीगाळ केली. त्यानंतर तो घरी निघून गेला. शिवीगाळ का केलास याचा जाब विचारण्यासाठी अंकुश चव्हाण आणि अमर पवार हे माणिक पवार याच्या घराजवळ गेले. त्या ठिकाणी जाब विचारताना माणिकचा भाऊ पिंटू पवारने अमर पवार यास चाकूने भोकसले. त्यात पवार हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर कराड येथील कृष्ण हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मृत्यू झाला. शनिवारी कराड येथे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. किल्ले मच्छिंद्रगड गोपाळ वस्ती येथील मृत अमर सिकंदर पवार याला मारहाण झाल्याबद्दल संशयितांवर इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर संशयित पिंटू दत्तू पवार आणि माणिक दत्तू पवार यांना खुनी हल्ल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सध्या ते जिल्हा कारागृहात आहेत. जखमी अमर सिकंदर पवार हा कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचार घेत असताना मृत झाल्याने दोघांवर खुनाचा गुन्हा नोंद झालाय. सॉफ्टवेअर इंजिनियर, त्यात स्वतःचा उद्योग, त्यातून वेळ काढत सांगलीतील तरुण जुबेर संबलेवाले हा कुटुंबासह वाहनधारकांना शिस्तीचे धडे देत आहे.
जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे फाटकावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी या कुटुंबाचे प्रयत्नाचे कौतुक होते। सांगली माधवनगर रस्त्यावरील रेल्वे पूल पाडण्यात आलाय। गेल्या 2 ते 3 महिन्यापासून या रस्त्यावरील वाहतूक बंद असल्याने वाहनधारकांना जुना बुधगाव रस्त्याचा आधार घ्यावा लागतोय। या रस्त्यावर दिवसभरात 25 ते 30 वेळा रेल्वे फाटक बंद करावं लागतं। यामुळे रेल्वे फाटकावर वाहनांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडी होत असते। बेशिस्त वाहन चालकांमुळे फाटक उघडल्यानंतर ही कोंडी सुटत नाही। वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी जुबेर समलेवाले हा तरुण धावून आलाय। जुबेर हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। क्रीडा प्रशिक्षक बापू समलेवाले यांचा तो मुलगा। त्याचा स्वतःचा उद्योग आहे। तो चिंतामणी नगर येथे राहतो। उद्योग व्यवसायातून वेळ काढून सायंकाळच्या सुमारास जुबेर, त्याची आई सायरा, नातेवाईक आसिफ मुजावर, मुस्तकीम मुजावर हे वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी धडपडत आहेत। हातात फलक घेऊन फाटकाच्या एका बाजूला वाहने घ्यावीत, दुसऱ्या बाजूने समोरील वाहने जातील असे सांगून वाहन चालकांना जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत। सांगली महापालिकेने इलेक्ट्रिक बसेससाठी डेपो म्हणून प्रभाग क्रमांक 10 मधील शाळेसमोरील क्रीडांगण घेण्याचा प्रस्ताव रद्द करून खेळाडूंच्या करिता हे मैदान ठेवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा शिव फुले शाहू आंबेडकर साठे संघर्ष चळवळ समितीच्या वतीने देण्यात आलाय। सांगली महापालिकेकडून काही महिन्यात ई शहरी बस सेवा सुरू करण्यात येणार आहे। या बससाठी चार्जिंग स्टेशन आणि डेपोसाठी प्रभाग 10 मधील शाळेसमोरील क्रीडांगण हे निश्चित केलंय, परंतु या मैदानाला लागूनच मागासवर्गीय नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे। या मोकळ्या मैदानात साहित्यरत्न लोकशाही नानाभाऊ साठे यांच्या नावाची शाळा आहे। या ठिकाणी मागासवर्गीय समाजातील मुले शिक्षण घेतात। प्रस्तावित डेपोमुळे अवजड वाहनांची ये-जा वाढल्यामुळे सदर परिसरातील लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो। तरी महापालिकेने गांभीर्याने विचार करून प्रस्तावित ई बस डेपो रद्द करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय। रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्कूलमध्ये रयत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालून विज्ञान उपकरणे तयार केली होती। त्या उपकरणांच्या मांडलेल्या प्रदर्शनास अनेक विज्ञानप्रेमींनी भेट देऊन प्रतिसाद दिलाय। या प्रदर्शनामध्ये मुख्यत्वे करून सफाई यंत्र, ऊर्जा बचत आणि जलशुद्धीकरण, चांद्रयान मोहीम, प्रकाशाचे परिवर्तन, धूम्रपानामुळे कॅन्सर कसा होतो, एटीएम मशीन, मिनी रूम हीटर, फायर अलार्म, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, विद्युत निर्मिती, पाणी अडवा पाणी जिरवा, झाडांचे महत्त्व, आयुर्वेदाचे उपयोग यासारख्या बऱ्याच उपकरणामुळे पालकांचं मनोरंजन तर झालंच, पण एक सामाजिक पर्यावरण बचाव सारखा संदेश देण्याचा प्रयत्न या लहान चिमुकल्यांनी केलाय। प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची असलेली आवड आणि विज्ञान शिक्षकांनी घेतलेले कष्टही दिसून आले। याशिवाय त्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांना वाव मिळालाय। त्यामुळे कलासोबतच गुण अशा दोन्ही गोष्टी यातून दिसून आल्या। प्रदर्शनाचे उद्घाटन पालक शब्बीर ऐनापुरे आणि विद्या कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी पालक समिती, माता पालक समिती सदस्य उपस्थित होते। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध उपकरणातून आपले कलाविष्कार दाखवले, त्यामुळे त्यांचाही कलागुणांना यातून वाव मिळालाय।